शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। भिंगार परिसरात एका 40 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात रवी जंगारे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार रवी जंगारे याने 2018 पासून 29 जून पर्यंत पीडित महिलेची फसवणूक करून विविध ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। शहापूर येथील एका हॉटेल, अगडगाव रस्त्यावरील एक हॉटेल तसेच पीडितीच्या राहत्या घरी वेळोवेळी संबंध प्रस्थापित करण्यात आले। पीडित महिलेने अखेर 3 जुलै रोजी सकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ करत आहेत। बोलेगाव परिसरातील नवनाथ नगर कातोरे वस्ती येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य असा 22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय। या प्रकरणी घरमालक प्रवीण अच्युत कराळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात 3 जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 27 जून रोजी रात्री 10 ते 28 जूनच्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली। दरम्यान घरमालक प्रवीण कराळे आणि त्यांचे कुटुंब हे मूळ गावी कामंत शिंगवे येथे गेले होते। ही संधी साधून चोरट्याने बंद घराचे कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील मुद्देमाल चोरून नेला। घरातील बॅगेत ठेवलेले 7 ग्राम वजनाचे सोन्याचे झुबे, बेडरूम मधील 8,500 रुपयांची रोख रक्कम, टीव्ही आणि होम थिएटर असं एकूण 22,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेलाय। रेल्वे स्टेशन रस्ता खैरचाळ कायनेटिक चौक येथे राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। संतोष प्रल्हाद वाय दांडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। ही घटना बुधवारी रात्री 12:30 वाजता उघडकीस आली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संतोष वाय दांडे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतल्याने त्यांचा मुलगा साहुल संतोष वाय दांडे याच्या लक्षात आले। त्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी तेथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला। या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार दाणी करत आहेत। जाधवमळा टिळक रस्ता परिसरातील 18 वर्षांची युवती 1 जुलै रोजी सकाळपासून बेपत्ता झाली असून तिच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। तिच्या अचानक बेपत्तेमुळे कुटुंबीय चिंतेत असून तिचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली। ही मुलगी 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर घरीच वास्तव्यास होती। तिची आई यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जुलै रोजी सकाळी 9 वाजता त्या व त्यांचे पती नेहमीप्रमाणे मजुरीच्या कामासाठी घरातून बाहेर पडले। सायंकाळी 6 वाजता घरी परतल्यावर मुलगी घरी दिसून आली नाही। त्यानंतर त्यांनी शहरातील विविध भागात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून आली नाही। अखेर 3 जुलै रोजी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। लिंबळक बायपास रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात टाकळी खातगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला। निलेश सीताराम घोलप असे मयत तरुणाचे नाव आहे। सदर घटना गुरुवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली। निलेश घोलप यांचा लिंबळक बायपास रस्त्यावरील राजस्थानी हॉटेल समोर अपघात झाला। अपघातानंतर त्यांना तात्काळ भाऊ नंदकुमार सीताराम घोलप यांनी उपचारासाठी तेथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस अंमलदार देवटे करत आहेत। शहराची खबरबात मध्ये आपण येथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहरात
शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।